नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48, पण पक्ष भरमसाठ. आधी बरं होतं, युतीत शिवसेना भाजप आणि आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी. पण गेल्या 2 वर्षात शिवसेना राष्ट्रवादीच्या फाटाफुटीमुळे प्रत्येकी एकाचे 2 झाले. सत्तेत येण्यासाठी तर त्याचा फायदा झाला, पण म्हणतात ना की नाण्याला 2 बाजू असतात. तीच दुसरी बाजू जागा वाटपावेळी समोर आली. पक्ष वाढले आणि नाराजीही वाढली दोन्ही बाजूला. अजूनही महायुतीत अद्यापपर्यंत भाजपनं 24, शिवसेनेनं 8 आणि राष्ट्रवादीने 4 उमेदवार दिले. असे एकूण 36 जागांवर नावं फायनल झाली आहे. तरी 12 जागांवर उमेदवारांचा पत्ता नाही. तिकडे महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 17, काँग्रेसनं 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 5 असे एकूण 34 उमेदवार जाहीर केले. उरल्या 14 जागा. तिढा मात्र 14 पेक्षाही जास्त जागांचा आजही सांगितला जातोय, कारण एकानं दिलेला उमेदवार दुसऱ्याला मान्य नाही. आणि म्हणूनच जशी या उर्वरित जागा वाटपाची उत्सुकता राजकीय पक्षांना आहे, तशीच उत्सुकता जागरूक मतदारांनाही असणार आहे. आणि यावरच आम्ही तुम्हाला आजच्या भागातला पहिला महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, लोकसभा जागा वाटपाचा तिढा जास्त कुठे सुरू आहे, महायुतीत की महाआघाडीत? तुम्हाला सांगायचं होतं. आज महायुतीला निवडणुकीत अधिकृत असा 4था मित्र मिळाला. निवडणूक जाहीर होण्याआधी भाजपवर तोंडसूक घेणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी ऐन निवडणुकीत यू टर्न घेतला आणि परभणीसाठी उमेदवारी मिळवली. त्याची बरीच चर्चाही रंगली होती. खरंच नाराजी दूर झाली का माहिती नाही, पण जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव उपस्थित होते आणि त्यामुळे विरोध दूर झाल्याचे चित्र तरी दिसले. परभणीचे जागा जरी राष्ट्रवादीची असली तरी मतदारसंघात ताकद भाजपची आहे. अशी शक्यता होती की कदाचित जानकर राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढतील. पण महादेव जानकरांनी स्वतःच्या रासपच्या एबी फॉर्मवरच अर्ज भरलाय. शिट्टी, रोड रोलर किंवा सफरचंद या 3 चिन्हापैकी एक चिन्ह जानकर घेणार आहेत. पाहूयात त्यांची प्रतिक्रिया. समाज पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मीच खासदार आणि मीच सही करणार आहे. माझ्या सहीनं झालेलं आहे. चिन्ह कोणतं आपण घेणार आहात? मी काय केलंय, शिट्टी मिळेल. शिट्टी, सफरचंद आणि रोड, 3 पैकी त्यात तय करणार. महादेव जानकरांचा फॉर्म भरणे हे आजच्या राजकीय परिस्थितीचे बऱ्याच प्रकारचे रिफ्लेक्शन आहे. अगदी 2019ला बारामती लढवताना जानकरांनी अजितदादांवर भरपूर तोंडसूक घेतले होते. आज त्याच अजितदादांच्या कोट्यातील जागेवरच ते नुसते उभे नाहीत, तर खुद्द दादाच त्यांच्या आजच्या मेगा शो साठी उपस्थित झाले. जानकरांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर परभणीत महायुतीची प्रचार सभा पार पाडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, बबनराव लोणीकर असं मेगा शक्ती प्रदर्शन आज परभणीत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियोजित कार्यक्रमामुळे सभेला येऊ शकले नाहीत. मात्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे, माजी खासदार सुरेश जाधव आणि पदाधिकारी हे हजर होते. यावेळी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी जानकरांच्या विजयाचा निर्धार केला. मोदी जी म्हणाले, जानकर जी को बोल देना 18वीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां भेजा है,
अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए। आता राज्यामध्ये एवढे बदल झालेले आहेत की मला मध्ये विचारले की ताई तुम्ही मागच्या वेळी प्रचाराला आला होतात तेव्हा समोरच्या खासदारांचे आला होतात आणि आज तुम्ही जानकर साहेबांच्या प्रचाराला आले। मला महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये महायुतीच्या नेत्यांच्या समवेत ठरलेले आहेत आणि त्यांचा प्रचार करणं जबाबदारी माझी असली तरी महादेव जानकर कुठेही कसेही कोणत्याही चिन्हावर उभे राहिले असते तरी मी त्यांच्यासाठी बहीण म्हणून गेले असते। ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही, त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडे त्या अँगलने आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी 10 वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या 5 वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले आहेत। तिथेच मराठा आरक्षणाची धग अजूनही कायम आहे। त्याची झळ माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना बसली। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशोकरावांचा ताफा गावातून हुसकावून लावला। नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण या गावात मतदारांच्या भेटीगाठी घेत होते। यावेळी शेकडोंच्या संख्येने मराठा कार्यकर्ते गावकरी रस्त्यावर जमा झाले होते। यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या सोबतही या कार्यकर्त्यांचा वाद उडाला। अशोक चव्हाण यांचा ताफा तात्काळ गावातून बाहेर निघाला आणि पोलीस यंत्रणांनी संयमानं परिस्थिती हाताळली, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। यापूर्वी सुद्धा अशोक चव्हाण मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आले होते, हे विशेष। निवडणूक काळात प्रचारासाठी गावोगावी फिरावं लागणाऱ्या काही नेत्यांना अशा गावबंदीचा फटका बसण्याची आताही शक्यता आहे। दरम्यान सुजात आंबेडकरांनी एक ट्विट केलं। त्यात त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला। आम्ही लढलो तर बी टीम आणि तुम्ही लढलात तर फ्रेंडली फाईट का? संविधान आणि लोकशाही वाचवायची भाषा फक्त वंचित बहुजन आघाडीशी जागा वाटप करतानाच कशी येते? असे काही प्रश्न सुजात आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला विचारले आहेत। जेव्हा यांचा 15 जागांवर वाद अजून सुरू राहतो तेव्हा लोकशाही आणि भारताचे संविधान 100% सुरक्षित असते, अशा शब्दात खोचक टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे। आता सोशल मीडियाच्या युगात अज्ञात विरोधकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे टीका कशीही असू शकते। निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि पुणे लोकसभा मतदारसंघातही पडघम वाजू लागलेत। भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगलेला असताना सोशल मीडियावर काँग्रेस उमेदवार रवींद्र धनगेकरांना त्यांच्या शिक्षणाबाबत ट्रोलिंग सुरू झालंय। मवियाचा अशिक्षित उमेदवार रवींद्र धनगेकर फक्त 8वी पास, शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित, असा मजकूर धनगेकरांच्या फोटोसह व्हायरल झालाय। यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप होतोय। मात्र हे ट्रोलिंग धनगेकरांनी फारसं मनावर घेतलेलं नाही, उलट त्यांनी या ट्रोलर्सचा पुरेपूर समाचार घेतलाय। ह्याच्यामध्ये जर मला ट्रोल करत असतील तर या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक कमी शिकलेली लोक आहेत, पण त्यांनी ह्या शिक्षणाची दारं उघडी केलेली आपण इतिहास बघितलाय। देशाचं आणि राज्याचं भूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शिक्षण 8वी पास आहे आणि त्यांनी शिक्षणाची दारं 50 वर्षापेक्षा जास्त पूर्वी ह्या राज्याला उघडून दिलेली आहेत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला परवानगी त्या काळामध्ये दिल्या। त्यांचं शिक्षण 4थी आहे असं म्हणतात पूर्वीपासून लोक। म्हणजे शिकलेला माणूसच जास्त काम करतो का असं काही नाही। मग पंतप्रधान मोदींच्या बी पदवीवर अनेक शंका उपशंका झाल्या, मग मोदींवर ते बोलणार आहेत का? थोड्या वेळ आधीच तुम्हाला सांगितले की 2019चे विरोधक अजितदादा आणि महादेव जानकर यांचे कसे आज हम साथ साथ है झालंय।
एक धक्कादायक दिलजमाई आज बघायला मिळाली छत्रपती संभाजीनगरमध्ये. उद्धव ठाकरेंचे 2 शिलेदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे. पक्ष एक, नेता एक, जिल्हा एक, पण दोघांमध्ये एकजूट मात्र बिलकुल नाही. पण आज हे चित्र बदललेले दिसले आणि सर्वांनाच धक्का बसला. नुकतेच उमेदवारी जाहीर झालेले चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे चक्क हातात हात घालून बैठकीसाठी आले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दानवे खैरे नाराजी नाट्यावर पडदा पडला. संभाजीनगरमध्ये आज दानवेंच्या कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी दानवे खैरे एकाच गाडीतून उतरले. त्यानंतर अंबादास दानवेंनी खैरेंचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केलं. पण खैरे आणि दानवे वाद काही नवा नाही. आतापर्यंत नेहमी त्यांच्यात खटके उडालेत. 2019च्या निवडणुकीतही अगदी अशीच दिलजमाई दोघांमध्ये झाली होती, पण ती नंतर टिकली नाही. त्यामुळे खरंच दोघांमधील नाराजी मिटली का? ही दिलजमाई नक्की कधीपर्यंत? काँग्रेसमध्ये खरंच लोकशाही आहे. एकाच गोष्टीवर अगदी वेगवेगळे विचार मुक्तपणे इथे नेते व्यक्त करू शकतात असं म्हणावं लागेल. त्याचेच एक उदाहरण आज बघायला मिळाले आणि कारण ठरले प्रकाश आंबेडकर. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या संजय राऊतांवर निशाणा साधणाऱ्या आंबेडकरांनी काल रोख साधला तो नाना पटोलेंवर. नाना पटोले नेमके कुणाचे? काँग्रेसचे की गडकरींचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 2 वर्ष टॉर्चर केलं असा आरोप केला. आणि वंचितनं देऊ केलेल्या समर्थनावर पटोले नक्की काय म्हणाले ते आम्ही तुम्हाला ऐकूच, पण त्याआधी दुसरे नेते म्हणजेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र आंबेडकरांच्या भूमिकेचं स्वागत केलं. काय म्हणाले हे दोन्ही नेते पाहूयात. 5 जागेचं ज्या उर्वरित 5 जागा आहेत त्याचं तुम्हाला नावं द्यायचे, त्यांना असं काही वरून वरिष्ठांच्या आदेशाने? नाही, कोणीच अजून असं काही चर्चा झालीच नाही. 2 गोष्टी. आमची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये आम्हाला पाठिंबा आणि दुसऱ्यांना पाठिंबा नाही असं नाही चालत. द्यायचा तर सगळ्यांनाच पाठिंबा द्यावा लागेल. आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे. ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येते तसतसा प्रचार, सभा, टीका, आरोपांचाही ज्वर तापू लागलाय. भाजपनं तर प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. काल मेरठमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारावर विरोधकांवर निशाणा साधला होता. मोदींच्या त्याच वक्तव्यावरून आणि आज मोदींच्या मुंबई दौऱ्याचा मुहूर्त साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी खोचक टीका केली. पंतप्रधान मोदी आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईत आले होते. त्यावेळी संजय राऊतांनी मोदींची विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी तुलना केली. पाहूयात. आज प्रधानमंत्री ने कहा है किसी रैली में या मेरठ में कि भ्रष्टाचारियों को नहीं छोड़ूंगा. आज कहा है ना, ये तो एक सबसे बड़ा जोक्स मोदी मारते हैं दर दिन. अब बहुत ही जॉनी लीवर के बाद अगर कोई यहाँ राजू श्रीवास्तव बेचारे नहीं है, लेकिन जॉनी लीवर के बाद ये गुजरात का लीवर है जो हमारा मनोरंजन कर रहा है. भ्रष्टाचारियों को नहीं छोड़ेंगे, ये मोदी जी बोल रहे रैली में मेरठ के, और उनके अगल बगल में 10 भ्रष्टाचारी बैठे हैं. उनके पार्टी में दर दिन एवरेज 5 भ्रष्टाचारियों का प्रवेश होता है. संजय राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केल्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी राऊतांचा नटरंगी नाचा म्हणून उल्लेख केला, तर राम कदमांनी उद्धव ठाकरेंची सराणीशी तुलना केली.
याशिवाय भाजप नेते नितेश राणेंनीही मुंबईवरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर तिखट टीका केली. सकाळी उठून लिपस्टिक पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही घृण भाषेत बोलायचं, देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करायचा. अरे नटरंगी नाच्या, या महाराष्ट्रातील देशाची जनता तुला चपलेनी तोंड फोडल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशा प्रकारची घृण कृत्य जर संजयजी तुम्ही परत केली तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संजय तुला मी सांगतो, तुला सोडणार नाही. मग तुमचे उद्धव ठाकरे कोण? शोले पिक्चर मधले असरानी, आधे इधर आधे उधर, पीछे मुड़ के देखो तो कोई नहीं. काय शब्द प्रयोग. याद राखा, मोदीजींबद्दल तुम्ही वापरलेले अपशब्द महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एक सीट तुमची निवडून नाही येणार. तुम्हाला तुमच्या या विधानाचा दंड महाराष्ट्राची जनताच देईल. अकलेचे तारे आज सकाळी संजय राजाराम राऊतने तोडले. देशामध्ये 14च्या अगोदर माँ बेटी की सरकार ही देश विकत होते आणि मुंबईमध्ये हा बाप बेटी की सरकार मुंबई महापालिकेच्या नावाने मुंबईला अक्षरशः विकायला काढलेले. संजय राजाराम राऊतच्या मालकांनी मुंबईमध्ये कुठली जमीन आणि कुठला टेंडर हा ठेवला आहे का जे मोदीजी दुसऱ्यांसाठी विकायला येतील. म्हणून ह्यांनी कितीही नाक रगडलं, कितीही शेमड्यासारखा रडत बसले, कितीही जावई शोध घेत बसले, तरीही ह्यांच्या भुकण्याला कोणीही महत्त्व देत नाहीत. आजच्या या सर्वच राजकीय मुद्द्यांवर अगदी थोड्या वेळात आपल्याबरोबर भाजपा नेते आणि आमदार श्रीकांत भारतीय असणार आहेत चर्चेला. मात्र त्याआधी वळूयात जागा वाटपाच्या तिढ्याच्या प्रश्नाकडे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. लोकसभा जागा वाटपाचा तिढा जास्त कुठे सुरू आहे, महायुतीत की महाआघाडीत? बघूया सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून अमोल काते, घरोघरी मातीच्या चुली, सर्वच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, फक्त वरमाळा कुणाच्या गळ्यात पडते हेच बघायचं बाकी आहे. युट्यूब वरून वैभव वाघमोडे, महाविकास आघाडीमध्ये कोणताच तिढा नाही, उलट महायुतीमध्ये सर्वात जास्त तिढा आहे. युट्यूबवरून सुशांत चौगुले, भाजपनं प्रत्येकाला आमिष दाखवून सरकारमध्ये सामील करून घेतले, त्यांना ते पूर्ण करता येत नसल्यानं तिढा वाढला. युट्यूबवरून सागर मांडे, वेगवेगळी विचारधारा असलेले पक्ष सोबत असतील तर हे होणारच. युट्यूबवरून बाबासाहेब सातलकर, महायुतीमध्ये जास्त तिढा आहे पण बातमी आघाडीची होते. इंस्टाग्रामवरून सागर जाधव, महायुतीसमोर जास्त अडचणी आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी रखडलेलं जागा वाटप, होणारे आरोप प्रत्यारोप, निवडणुकीची तयारी या आणि अशाच अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय. श्रीकांतजी, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर कशी सुरू आहे भाजपाची तयारी निवडणुकीची? नमस्कार. सरिता, मी तुम्हाला आवर्जून सांगेन की भारतीय जनता पार्टी निवडणुकीची तयारी कधीच निवडणुकीच्या काळात करत नाही. आम्ही 365 दिवस निवडणुकीची तयारी करणारे जिवंत राजकीय संघटना आहोत. त्यामुळे स्वाभाविकपणे 365 दिवस जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याला स्वाभाविकपणे थोडा जास्त अभ्यास परीक्षेच्या काळात करावा लागतो. पण वर्षभर अभ्यास करत असल्यामुळे इलेक्शनच्या काळात केलेला अभ्यास आम्हाला यश देऊन जातं. त्यामुळे इलेक्शनची तयारी वर्षभर चालली आहे आणि आता मात्र जोरात चाललेली आहे. अजूनही 45+ लक्ष आहे का? पूर्ण होऊ शकतं का? तुम्हाला मी थोडा आकडा क्लिअर करतो. 45+ म्हणजे 46 होतं. 45+ म्हणजे 48 पूर्ण.
तुम्ही जर महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या सामान्य लोकांना जर भेटलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेला नरेंद्रभाई मोदी पुन्हा प्रधानमंत्री म्हणून हवे आहेत. त्यामुळे 45+ म्हणजे 46 नाही 48 पूर्ण आम्ही सगळ्या सीट्स जिंकण्याची तयारी करतोय. खरं तर अनेक जागांवर आजही उमेदवार जाहीर झालेले नाहीयेत. जवळजवळ मला वाटतं 12 जागा अशा असतील की महायुतीच्या की जिथे उमेदवार अजून घोषित झालेले नाही. कुठे नक्की अडचण येते? मी आवर्जून असं सांगेन की भारतीय जनता पक्षाची निर्णयाची आपली एक प्रक्रिया आहे, पद्धत आहे आणि त्या पद्धतीनुसार भारतीय जनता पक्ष निवडणुकीमध्ये कॅन्डिडेटची निवड करते. कुठे अडलासा पाठ कधीच नसतो. एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या उमेदवाराची जेव्हा निवड केली जाते तेव्हा ती जिंकण्याच्या समीकरणावर केली जाते आणि मग स्वाभाविकपणे त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांशी चर्चा करून भारतीय जनता पक्ष उमेदवाराची निवड करते. मला हे आवर्जून सांगितलं, 6 वर्षात केलेलं काम हे जेवढं महत्वाचं तेवढंच भारतीय जनता पक्षाची उमेदवार निवडीची जी प्रक्रिया आहे ती इतकी शास्त्रशुद्ध आहे की त्यामुळे आम्ही निवड योग्य करतो. ज्याला तुम्ही उशिरा म्हणताय ती आमच्या दृष्टीने राईट टाइम अशी आहे. पण तरीही ठाणे असो, दक्षिण मुंबई असो, अशा अनेक जागा आहेत ज्याबद्दल कुठेतरी संघर्ष सुरू आहे शिवसेनेच्या, अशा पद्धतीचे संकेत बाहेर येतात. काय नक्की परिस्थिती आहे? थोडा शब्द सरिता तुमचा करेक्ट करतो. संघर्ष सुरू, सरिता तुमचा संवाद आणि काम करत असल्यामुळे आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगला संवाद असल्यामुळे स्वाभाविकपणे एखाद्या मित्रपक्षाची उमेदवाराची निवड होते. खरं पाहिलं तर मित्रपक्षांनी कुठला उमेदवार निवडावा हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे, ते निवड करतात. पण ज्या पद्धतीचं एकजिन्सी वातावरण आणि नरेंद्रभाई मोदींना पुन्हा प्रधानमंत्री केलं पाहिजे हा रस्ता आहे, हा अजेंडा आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे एकमेकांमध्ये संवाद आहे, समन्वय आहे. त्यामुळे संवाद आणि समन्वयातूनच त्या ठिकाणच्या लोकसभेच्या उमेदवाराची निवड होते. म्हणजे कुठल्याही जागांचा तिढा नाही महायुतीत, असं तुमचं म्हणणं आहे का? 100% तिढा नाही. 48 लोकसभा, महाराष्ट्र मोठा आहे, 3 पक्ष एकत्र आहेत आणि स्वाभाविक जानकर साहेबांची निवड झाली. अशा पद्धतीने आम्ही निवड करत असल्यामुळे आणि स्वाभाविकपणे तिन्ही मोठे पक्ष असल्यामुळे सत्तेमध्ये असलेले पक्ष आहेत, त्यामुळे तिघही एकमेकांशी चर्चा करून योग्य ती चर्चा करून योग्य त्या संवादातून योग्य तो निर्णय यावा अशी अपेक्षा असल्यामुळे 1-2-3 दिवस तिकडे तिकडे एवढा चालत आहे. पण ही निवडीची शास्त्रशुद्ध परंपरा आहे, पद्धत आहे, त्याच्यामध्ये संवाद आहे आणि समन्वय आहे. श्रीकांतजी, एकंदरीत जर आपण बघितलं तर महादेव जानकर आज एक चौथे मित्र म्हणायला पाहिजे तुमच्या बरोबर आले आणि खरं तर आम्ही थांबलो होतो बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मिळेल या बाबतीत, मात्र कुठेतरी त्यांच्या बरोबरची चर्चा मात्र थांबली आहे असं कळतंय. कुठे नक्की अडलंय? पुन्हा मी शब्द क्लिअर करतो, अडायचं काही कारणच नाही आहे. स्वाभाविकपणे नरेंद्रभाई मोदींना पुन्हा प्रधानमंत्री केलं पाहिजे हे जसं जानकर साहेबांना वाटतंय तसं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या लोकांना वाटतच आहे. काही लोक प्रकट करतात, काही लोक प्रकट करत नाहीये. स्वाभाविकपणे अमितभाईची त्यांची भेट झालेली आहे आणि त्या स्केलवरती ही चर्चा आहे, त्या स्केलवरती चर्चा पुढे सुरू आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे अशा संबंधातला कुठला तो योग्य आणि चांगला निर्णय तुम्हाला लवकरच कळेल. म्हणजे अजूनही राज ठाकरे यांच्या बरोबर चर्चा सुरू आहे? केवळ राजसाहेब नाही, भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या पक्षांशी संबंधित असतात. जे लोक आलेले आहेत त्यांना असं वाटतंय की हिंदुस्थानचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जगामध्ये भारत सगळ्यात मोठा आहे. त्या सगळ्या लोकांशी संवाद आहे सुरू. पण आता त्या लोकांना तुम्ही कुठे सामावून घेणार? काय आहे नक्की फॉर्म्युला? मी आवर्जून सांगितलंच पाहिजे की प्रत्येक गोष्ट आपण आकड्यामध्ये का नसतो.
प्रत्येक गोष्ट आपण मॅथमॅटिक्सच्या समीकरणामध्ये का मोजतो? जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि एखादा राजकीय नेता नेशन फर्स्टचा विचार करतो, देश पहिला विचार करतो, त्यावेळेला अशा सगळ्या गोष्टी सेकंडरी होत जातात आणि मग त्यानंतर श्रीकांतजी, आपण असं म्हणत असला तरी राजकीय पक्षांची मैत्री ही शेवटी राजकारणासाठी असते, सत्तेत येण्यासाठी असते आणि प्रत्येक पक्षाला एक एक जागा ही महत्वाची असते. भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत यावं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं ते अजितदादांसाठी आणि एकनाथ शिंदेंसाठी असेल, पण त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षाचं स्वतःचं अस्तित्व सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कुठंतरी जागा वाटपाचा तिढा सुटला नाही हे संकेत अजूनही महाराष्ट्रात का जात आहेत? तुम्ही म्हणलं ते खरं आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा आपला एक स्वतंत्र अजेंडा आहे, तो आपलाच पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे, आपल्याला अधिकाधिक संधी झाली पाहिजे. हे वेळ नाहीच आहे, हे योग्यच आहे. पण हे करत असताना जो अजेंडा आहे तो स्पष्ट आहे, तो क्लिअर आहे. त्यामुळे मी तुम्हाला असं म्हटलं की चिडा नाही आहे का, संवाद आणि समन्वयाला एक स्पेस येतोय, एवढाच त्याचा अर्थ आहे. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते श्रीकांतजी की आज काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधली जी काही चर्चा आहे त्यात प्रकाश आंबेडकर यांना सातत्यानं भाजपाची बी टीम म्हटल्या जाते आणि कुठेतरी आज सुजात आंबेडकरांच्या ट्विटवरून सुद्धा ते दिसत आहे की ही बाब त्यांना लागली आहे. नक्की काय आहे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे संबंध? प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचा संबंधाचा तरी आपण नंतर विचार करूया. काँग्रेस आणि आंबेडकर या संबंधाचा नक्की विचार केला पाहिजे. श्रद्धेय भीमराव बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा संसदेमध्ये जाण्यापासून रोखणं ही काँग्रेस आहे. ज्या विशुद्ध व्यक्तिमत्वाने संविधान दिलं त्या संविधानाच्या सर्वोच्च ठिकाणी याच काँग्रेसने श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांना नाही जाऊ दिलं. आणि ते तर सोडा, तो हा इतिहास आहे. आताच्या आंबेडकर साहेबांना याच लोकांनी अपमान केलाय. वंचित आघाडी तर महाविकास आघाडीच्या स्टेजवर गेली होती, पण त्यांना ही काँग्रेसचा अनुभव आलाय. काँग्रेसने नेहमीच आंबेडकरांचा अपमान केलेला आहे. आता जरा भाजपचा प्रश्न मी तुम्हाला मोकेपणाने सांगतो की वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. आपण आंबेडकरांचे वेगवेगळे ट्विट आणि वेगवेगळे वक्तव्य बघा, त्यांनी आमच्यावर नेहमीच टीका करत आला. तो एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि त्यांची स्वतंत्र मांडणी आहे, त्यांची स्वतंत्र भूमिका आहे. त्याच्या बऱ्याच भूमिकाशी आम्ही सहमत असू शकत नाही. नक्की श्रीकांतजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, लोकसभा जागा वाटपाचा तिढा जास्त कुठे सुरू आहे, महायुती की महाआघाडी? एकूण 81,000 मतं युट्यूबवर. 72% म्हटलं महायुती, 28% म्हटलं महाआघाडी. इंस्टाग्रामवर एकूण 19,000 मतं. 67% म्हटलं महायुती, 33% महाआघाडी. फेसबुकवर एकूण 7,000 मतं. 55% म्हटलं महायुती, 45% महाआघाडी. एक्सवर एकूण 3,000 मतं. 66% म्हटलं महायुती, 34% महाआघाडी. जशी वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा गरजेची असते तशीच ती सामाजिक राजकीय जीवनातही गरजेची असते.
उदात्त विचारांची बैठक आणि योग्य मार्गाचा वापर करणारा असेल तर मोठं यश मिळतं आणि जास्तीत जास्त लोकांचं हित सुद्धा यातून साधलं जातं. फक्त महत्वाकांक्षेचं रूपांतर अतिमहत्वाकांक्षेत झालं किंवा वैयक्तिक महत्वाकांक्षा जास्त हवी ठरली तर सगळं गणित बिघडायला वेळ लागत नाही. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात आपल्याला महत्वाकांक्षेचे सर्व प्रकार पाहायला मिळाले. मी पुन्हा येईन ही देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षा होती. त्यासाठी त्यांनी मेहनतही घेतली आणि शिवसेनेसोबत 145चा आकडा सहज पार केला. मात्र त्याच वेळी ठाकरेंची, पवार राऊतांची महत्वाकांक्षा जागी झाली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची, आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री पदाची महत्वाकांक्षा खुणावू लागली. 5 वर्ष सत्तेच्या बाहेर असलेल्या आणि आणखी 5 वर्ष सत्तेबाहेर राहण्याचा जनतेचा कौल मिळालेल्या शरद पवारांना ठाकरेंच्या मदतीनं सत्तेत परत येण्याची महत्वाकांक्षा खुणावू लागली. ठाकरे पवारांच्या समीकरणामुळे गलित गात्र आणि जनतेनं 44 जागा देत सत्तेबाहेर भिरकावलेल्या काँग्रेसला सत्ताकांक्षेनं भुरळ घातली. या तिघांसाठीही एक कॉमन कॉज होतं, ते म्हणजे बहुमत मिळवलेल्या भाजप आणि देवेंद्र फडणवीसांची सत्ता सिंहासनाची वाट रोखणं. त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते साध्य केलं. नंतरच्या काळात एकनाथ शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षांनी उचल खाल्ली आणि त्यामुळे पुढे काय झालं ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. कुणाला आमदार व्हायचंय, कुणाला खासदार, कुणाला मंत्री व्हायचंय, कुणाला मुख्यमंत्री. राजकीय महत्वाकांक्षांचा हा खेळ असाच सुरू राहणार आहे. याला थोडीशी सामाजिक महत्वाकांक्षेची जोड लावली तर नेत्यांचा स्वार्थही साधेल आणि परमार्थही साधेल. तेवढा विचार करण्याचा वेळ त्यांना मिळो ही प्रार्थना. आता एक बातमी पंतप्रधान मोदींच्या मिशन दक्षिण भारताची आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे एक बेट. हे तेच बेट आहे जे भारताकडे होतं आणि आता श्रीलंकेकडे आहे. हे तेच बेट आहे ज्याच्याशी तमिळनाडूची अस्मिता जोडलेली आहे. हे तेच बेट आहे जे भारत श्रीलंकेच्या तणावाचं कारण ठरलंय. नाव आहे कच्छथीवू. या बेटाच्या काही नवीन बाबी समोर आल्याचे सांगत आज सकाळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवरच नाही तर डीएमकेवर ही ट्विट डागला. मुद्दा हा साधा राजकीय नाही तर राष्ट्रवादाचा आहे. प्रखर राष्ट्रवाद आणि आक्रमक हिंदुत्व. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामुळेच देशात 2014 असो की 2019 मोदींची सुनामी ही आली. आता हॅट्रिक करू पाहणाऱ्या मोदींनी परत एकदा राष्ट्रवादाचा हा मुद्दा हाती घेत दक्षिण भारतातील सत्तांना टेन्शन दिलंय. त्यानंतर मोदींच्या ट्विटनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पत्रकार परिषद घेतली. सुरुवातीला पाहूयात काल मेरठच्या सभेत पंतप्रधान मोदी आणि आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कच्छथीवू बेटावरून काय आरोप केलेत. This is an observation by the then Prime Minister Jawaharlal Nehru in May of 1961. He says, he writes, I attach no importance at all to this little island and I would have no hesitation in giving up our claim to it. I do not like matters like this pending indefinitely and being raised again and again in Parliament. कांग्रेस ने 4-5 दशक पहले कह दिया कि ये द्वीप तो गैर जरूरी है, फालतू है, यहां तो कुछ होता ही नहीं है. और ये कहते हुए मां भारती का एक अंग आजाद भारत में ये कांग्रेस के लोगों ने, इंडियन अलायंस के साथियों ने मां भारती का एक अंग काट दिया. एस जयशंकर यांच्या याच दाव्यावर होता आपला दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न.
काँग्रेस डीएमकेमुळे भारताचं कच्छतीऊ बेट श्रीलंकेच्या ताब्यात, भाजपच्या आरोपानं इंडी आघाडीच्या अडचणी वाढतील का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? आत्ताच्या घडीला अबकी बार 400 पार हा नारा नरेंद्र मोदींनी दिलाय. त्याला पूर्ण करण्यासाठी मोदींनी वेळ प्रसंगी स्वतःच्या पक्षाकडे 1-2 जागा कमीही केल्या, पण मित्र पक्षांना सोबत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. बिहारमध्ये नितीश कुमार, चिराग पासवान असो की यूपीत जय चौधरी असो, अशा सगळ्यांना एकत्रित केलं. पण हे सगळं होत असताना दक्षिणेतील चित्र मात्र वेगळं. दक्षिण भारतातील तमिळनाडूत डीएमके, केरळमध्ये डावे, आंध्र प्रदेशात वायएसआर, तेलंगणा आणि कर्नाटकात काँग्रेस अशी सत्ता आहे. यातील वायएसआर वगळता सर्व राज्यातील सरकारमधील पक्ष इंडी आघाडीचे घटक आहेत. तसेही दक्षिण भारत भाजपकडे कधीच नव्हते, पण ह्या खेपेला मात्र अख्खा दक्षिण भारत मोदी विरोधात एकवटलाय. तुर्तास वेळ झालीये तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न: काँग्रेस डीएमकेमुळे भारताचं कच्छतीऊ बेट श्रीलंकेच्या ताब्यात, भाजपच्या आरोपानं इंडी आघाडीच्या अडचणी वाढतील का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूया. एक्स वरून विनायक: भाजपच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. युट्यूबवरून कौतुक सरवणकर: जनतेनं मोदींना विकासासाठी निवडून दिलं, पण या देशाचं दुर्दैव की त्यांनी अख्खी 10 वर्ष काँग्रेस आणि नेहरू यांच्या चुका काढण्यात घालवली. युट्यूबवरून जे दिलं आहे ते 10 वर्षांमध्ये का नाही घेतलं? श्रीलंका आर्थिक अडचणीत होतं तेव्हाच डील करायची होती. फेसबुकवरून शशिकांत क्षीरसागर: निवडणुकीमध्ये एकमेकाची पायमुळे खोदण्याची स्पर्धा चालू आहे. इंस्टाग्रामवरून काँग्रेसनं देशाची जमीन पाकिस्तान, चीन आणि श्रीलंकेला दिली, हे सिद्ध झालं, त्यामुळे आता भाजप 400 पार. याच प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालीये पोल रिझल्ट पाहण्याची. त्याआधी याच इंडी आघाडीच्या दिल्लीच्या पार्टनरबद्दल एक अपडेट देते. नवी दिल्ली मद्य विक्री धोरण घोटाळ्याच्या आरोपातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार जेलमध्ये आहेत. आज त्यांच्या जामिनासंदर्भात सुनावणी झाली. 21 मार्चपासून तुरुंगात असणाऱ्या केजरीवाल यांना आजही दिलासा मिळालेला नाहीये, कारण राऊज एव्हेन्यू कोर्टानं त्यांच्या ईडी कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे आता 15 एप्रिलपर्यंत केजरीवाल कोठडीतच राहतील. दिल्लीतील याच बातमीनंतर आता जाऊयात आपल्या पोल सेंटरला आणि पाहूया आजचा पोल. त्यासाठी पहिले बघूया आजचा प्रश्न परत एकदा. काँग्रेस डीएमकेमुळे भारताचं कच्छतीऊ बेट श्रीलंकेच्या ताब्यात, भाजपच्या आरोपानं इंडी आघाडीच्या अडचणी वाढतील का? एकूण 13,000 मतं युट्यूबवर. 27% होय म्हटलंय, 73% नाही. इंस्टाग्रामवरून एकूण 3,000 मतं. %68 होय म्हटलंय, 32% नाही. फेसबुकवर 42% होय म्हटलं, 58% नाही. एक्स वरून 27% होय म्हटलंय, 73% नाही. विकास हा मुद्दा मोदी आणि भाजपा सांगायला विसरत नसले तरीही हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या 2 मुद्द्यांवर भाजपसारखी आघाडी सध्याच्या राजकारणात तरी इतर पक्षांपेक्षा घेऊ शकते. प्रत्येक निवडणुकीच्या काळात या 2 मुद्द्यांनी भाजपला हमखास साथही दिली आहे. या 2 मुद्द्यांच्या साथीनंच 2 खासदारांवरून हा पक्ष सुरुवातीला सिंगल लार्जेस्ट पार्टी बनला आणि 1996 ते 2004 या काळात केंद्रात 3 वेळा सत्तेत आला आणि नंतर 2014-2019ला स्पष्ट बहुमत मिळवलं. तेव्हा सुद्धा प्रखर हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवाद हेच मुद्दे महत्वाचे ठरले. यावेळी भाजपकडे सांगण्यासारखे बरेच मुद्दे आहेत. त्यात सर्वात मोठा मुद्दा हा हिंदुत्वाचा. अयोध्येतील राम जन्मभूमीवरचं मंदिर
तर राष्ट्रवादासाठी जम्मू काश्मीरचं कलम 370 रद्द करणे, CAA असे मुद्दे आहेतच. त्यात कच्छतीवू बेटाच्या मुद्द्याची भर पडली आहे. अर्थात या बेटासोबत तामिळ अस्मिता जोडली आहे. मच्छीमारांच्या रूपात अतिसामान्य जनतेच्या जीवाभावाचा प्रश्नही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि DMK यांनी देशाच्या समुद्र सीमांना सुरक्षित ठेवले नाही आणि त्यांच्या उदासीनतेमुळेच कच्छतीवू हे श्रीलंकेच्या ताब्यात गेले हा आरोपही आहे. भाजपनं एका दगडात अनेक पक्षी त्यामुळे मारलेत. दक्षिण भारताला आपल्याकडे खेचायला प्रयत्नशील असलेल्या भाजपला के अण्णामलाई सारखा आश्वासक चेहरा भेटल्यानं भाजपच्या आशा वाढल्या आहेत. त्यामुळेच तामिळनाडू पुरता तरी हा मुद्दा मदत करेल अशी आशा भाजप करत असेल. गेल्या काही दिवसांपासून X म्हणजेच ट्विटरवर क्लिक हिअर ट्रेंड होत आहे. ही नक्की काय भानगड आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. शनिवारपासून मोठमोठ्या नेत्यांपासून मोठमोठ्या राजकीय पक्षांपासून ते हजारो ट्विटर युजर्सनं क्लिक हिअर म्हणजेच येथे क्लिक करा ट्रेंड खूप फॉलो केला आहे. यात एक फोटो शेअर केला जातो ज्यामध्ये ठळक काळ्या फॉन्टमध्ये क्लिक हिअर म्हणजेच येथे क्लिक करा असं लिहिलं आहे आणि त्याखाली तिरप्या दिशेनं जाणारा एक बाण दाखवण्यात आला आहे. या बाणाच्या टोकाजवळ ALT ही अक्षरं आहेत. त्याला क्लिक केलं की युजरनं लिहिलेला मेसेज आपण पाहू शकतो. हे खरं तर अतिशय जुनं फीचर आहे. ऑल्टला क्लिक केल्यावर त्यातील मेसेज टेक्स्ट टू स्पीच आणि ब्रेल लिपीच्या मदतीनं फोटो नेमका कशाचा आहे ते समजून घेण्यास दृष्टी अधू असलेल्या किंवा पूर्णपणे अंध असलेल्या व्यक्तींना मदत होते. यामुळे अपलोड केलेल्या फोटोंमध्ये मजकूर किंवा सविस्तर माहिती जोडण्यास मदत करते. या ट्रेंडमध्ये राजकारण्यांनी उडी घेतल्यानं या चांगल्या अतिशय कामाच्या फीचरला मनोरंजनाचं स्वरूप आलं. लोकसभा निवडणूक प्रचारात सोशल मीडिया कॅम्पेनसाठी या ट्रेंडचा वापर केला जात आहे. भाजपनं पुन्हा एकदा मोदी सरकार लिहिलं तर शिवसेना उबाठानं भाजपवर टीका केली. आम आदमी पार्टीनं चलो रामलीला मैदान लिहिलं. जयंत पाटील, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अशा पोस्ट केल्या आहेत. अंधांसाठीच्या फीचरचा असा गैरवापर करण्यावर सर्व स्तरातून टीका सुद्धा होत आहे. त्यामुळे आपणही थोडं जबाबदारीचं भान राखूया. दृष्टीहीनांना त्रास होईल किंवा आपल्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास होईल अशा ट्रेंडमध्ये सहभागी होणं टाळूयात. या बातमीसोबत 0 आवरमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर माझा कट्ट्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची दिलखुलास गप्पा. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.